नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शहापूर पोलिसांनी धडक कारवाई करत घरफोडीतील 2 चोरट्यांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने 53,74,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले. गुरुवार दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी शहापूर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याची मालिका उघडकीस आणत मोठी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीतील 43 तोळे 700 मिली वजनाचे सोन्याचे दागिने किंमत अंदाजे 53,74,000 आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर अधिक माहिती अशी की सोमवार दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी ज्ञानेश्वर नगर तारदाळ तालुका हातकणंगले येथील फिर्यादी श्री हरी मारुती चोपडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील लोखंडी तिजोरीतून 5,76,000 किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या घटनेप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत शहापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री सचिन सूर्यवंशी यांनी गुन्हे शोध पथकांना तपास करण्याचे आदेश दिले. पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की या गुन्ह्यातील सोन्याचा मुद्देमाल विकण्याच्या उद्देशाने 2 संशयित यड्राव भागात येणार आहेत. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून प्रल्हाद विठ्ठल कवटेकर वय वर्ष 30 राहणार संगमनगर बिरोबा मंदिरजवळ तारदाळ आणि उदय श्रीकांत माने वय वर्ष 29 राहणार बेघर वसाहत यड्राव यांना ताब्यात घेतले. तर त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस आले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी अधिक चौकशी दरम्यान तारदाळ येथील घरफोडीची कबुली दिली. इतकेच नव्हे तर त्यांनी शहापूर, हातकणंगले, कुरुंदवाड आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या अनेक घरफोडी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण 43 तोळे 700 मिली वजनाचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि मोबाईल हँडसेट असा एकूण 53,74,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक श्री सचिन सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर आणि अंमलदार अविनाश मुंगसे, रोहित डावाळे, आयुब गडकरी, अर्जुन फातले, सतीश कुंभार, शशिकांत ढोणे, रवींद्र महाजन यांच्या पथकाने पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर हे करत आहेत. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.